नमस्कार, मी साक्षी आणि येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। वासगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे 30 ट्रॉली चारा जळून खाक। वासगाव तालुका देवळा येथे सकाळी 10 वाजता विजेचा शॉर्ट सर्किटमुळे जवळपास 30 ट्रॉली गुरांचा चारा जळून खाक झाल्याने सुमारे 40,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। घटनास्थळी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला व भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले। याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की वासगाव तालुका देवळा येथील शेतकरी अमोल देवरे यांनी आपल्या शेतात गुरांसाठी जवळपास 30 ट्रॉली मक्याचा चारा रचून ठेवला होता। चाऱ्यालगत आदिवासी वस्ती आहे। रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास या चाऱ्याला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली। जवळपास राहणाऱ्या लोकांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी चारा मालक अमोल देवरे यांना याची कल्पना दिली। घटनास्थळी लोकांनी धाव घेऊन चारा विझवण्यासाठी प्रयत्न केला। उन्हाच्या तीव्रतेने आगीने रौद्र रूप धारण केले। आग विझवण्यासाठी देवळा नगरपंचायतीच्या अग्निशमन वाहनाला प्राचारण करण्यात आले। अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले, त्यामुळे चारा शेजारी राहणाऱ्या आदिवासी लोकांमध्ये घबराट निर्माण झाली होती। मात्र वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। या कामी वडाळा येथून अरुण पवार यांनी घटनास्थळी तात्काळ पाण्याचा टँकर पाठवून आग विझवण्यासाठी मोठी मदत केली। यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून देवरे यांचे जवळपास 40,000 रुपयांचे नुकसान झाले असून तलाठी धोंडगे यांनी घटनास्थळी कोतवालाला पाठवून माहिती घेत सोमवार दिनांक 8 रोजी पंचनामा केला, अशी माहिती देवरे यांनी दिली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार राहुल आहेर यांनी भेट देत नुकसानाची पाहणी केली। यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते। तेरा निकाला पाहिजे काय काय तेरा निकाला व्हिडिओ कॉल तेरा निकाला पाहिजे काय काय तेरा निकाला व्हिडिओ कॉल येस मराठी दादाजी हिरे, देवळा। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।